उन्हाळ्याला सुरुवात झाली की बाजारात भरपूर प्रमाणात कैरी येतात. या कैरीपासूनच आज आपण पन्ह बनवणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकनही होते. असं पल्प जर तुम्ही तयार करून ठेवलात तर हवं तेव्हा तुम्ही फ्रीजमधून हे पल्प काढून पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकता. रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता. चवीलाही एकदम जबरदस्त असा हा लागतो. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण आपल्या किचनमध्ये थंडगार कैरीचं पन्ह बघणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे आणि पटकनही होते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत. या कैरी मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. यावरती आपल्याला कुठं चीक लागलेला असेल तो सर्व आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. तर या इथे मी कैरी धुवून घेतलेली आहेत. आता याचा वरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. यामध्ये जे चीक असतं ते या भागामध्येच असतं, त्यामुळे आपल्याला सुरीने हे काढून टाकायचं आहे. आता ही कैरी आपण वाफवून घेणार आहोत. ही कैरी तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता, पण कुकरमध्ये शिजवलं की कैरी पानसट होतात, त्यामुळे मी कुकरमध्ये न शिजवता असं याला वाफवून घेणार आहे. त्यासाठी पातेल्यात आधीच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले होतं. त्यावरती ही चाळण ठेवते आणि झाकून याला छान वाफवून घेते. तुम्हाला जर कुकरमध्ये ही कैरी वाफवून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण कुकरमध्ये डायरेक्ट कैरी न घालता बेसला पाणी घालायचं आहे. त्यावरती एक भांडं ठेवायचं आहे. त्यामध्ये कैरी घालून ही कैरी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे, किंवा या पद्धतीनेही तुम्ही कैरी वाफवून घेऊ शकता. कुकरमध्ये जर डायरेक्ट कैरी शिजवली तर ती पानसट होते, त्यामुळे मी ती पद्धत अवॉइड करते आणि या पद्धतीने कैरी छान वाफवून घेते. या इथे मी कैरी छान वाफवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कैरी आपली छान अशी शिजलीही गेलेली आहे. आता ही कैरी मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते. लाईट गेलेली आहे त्यामुळे अंधार पडलेला आहे. आता ही कैरी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. याला थंड करायचं आहे आणि नंतर याची साल काढायची आहे, पण माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी इथे गरमच साल काढून घेत आहे. पूर्ण थंड झाल्यावरती साल काढा, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. कैरी जर व्यवस्थित शिजली असेल तर याची साल पटकन निघते. या इथे आपली कैरी छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता याची साल इझिली निघत आहे. साल काढून झालं की चमच्याच्या साहाय्याने या सालीला जो राहिलेला गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. कैरी थंड झाली की सालीचं गरही काढणं इझी होतं, त्यामुळे आपल्याला कैरी पूर्णपणे थंड करायची आहे आणि नंतरच याचं साल काढायचं आहे आणि याचा गर काढून घ्यायचा आहे. या इथे मी सालीचा सर्व गर छान चमच्याने काढून घेतलेला आहे. सालीचा सर्व गर काढून झाला की आंब्याचाही आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. या इथे मी चमच्याच्या साहाय्याने आंब्याचा सर्व गर काढून घेतलेला आहे आणि कोय काढून घेतलेली आहे. या पद्धतीने आपल्याला आंब्याचा सर्व गर काढून घ्यायचा आहे. इथे माझं सर्व गर काढून झालेलं आहे. आता हा गर आपण मोजून घेऊया, म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज येईल. आता हा गर मी एका वाटीमध्ये काढून घेते. या इथे 1 वाटी गर झालेला आहे. यासाठी आपल्याला एवढाच गुळ घ्यायचा आहे. आता हा गर मी परत प्लेटमध्ये काढून घेते आणि एवढाच चिरलेला गुळ मी मोजून घेते. या इथे मी जेवढा आपला गर झालेला आहे तेवढाच चिरलेला गुळ यामध्ये घालून घेते. तुम्ही गुळाऐवजी गुळ पावडर वापरलात तरीही चालेल, किंवा निम्म गुळ आणि निम्म साखर वापरला तरीही चालेल. फक्त साखर वापरू नका. जर सगळी साखरच वापरला तर हे पण चांगले लागणार नाही. आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते. त्याचबरोबर यामध्ये मी थोडं काळं मीठही घालून घेते. काळ्या मीठाऐवजी तुम्ही इथे साधं मीठ वापरला तरीही चालेल, पण तुमच्याकडे काळं मीठ असेल तर ते यामध्ये नक्की घाला, कारण यामुळे पन्ह्याला खूप छान चव येते. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. इथे आपण चिरलेला गूळ वापरलेला आहे, त्यामुळे तो लवकर मेल्ट होतो. जर तुम्ही खडा तसाच गूळ घातला तर तो विरघळण्यासाठी वेळ लागेल, म्हणून आपल्याला या इथे गूळ चिरूनच घालायचा आहे. आता हे मी छान मिक्स करून घेते. हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला मी अर्धा तासासाठी असंच बाजूला ठेवून देते. अर्धा तास झालेला आहे आणि गूळ यामध्ये छान मिक्स झालेला आहे. तुम्ही बघू शकता याला कलरही किती सुंदर आलेला आहे. तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. गरामध्ये गूळ घालून झालं की त्याला मिक्स करायचं आणि असं अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे गूळ यामध्ये छान विरघळला जातो. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण गाळून घेऊया. त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्यावरती एक गाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती हे पल्प घालून मी गाळून घेते. असं गाळून घेतल्यामुळे
यामध्ये एखादा जरी गुळाचा खडा राहिला असेल तर तो यामध्ये गाळणीत वरतीच राहील. त्याचबरोबर आंब्याला केसर असेल तर तो केसरही यामध्ये येणार नाही. असं आपल्याला हा सर्व पल्प गाळून घ्यायचा आहे. इथे मी सर्व पल्प छान गाळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कलर किती जबरदस्त आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपला पल्प तयार झालेला आहे. आता आपण पन्हं बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथे 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत. यामध्ये सुरुवातीला बेसला मी 2 चमचे हे तयार पल्प घालून घेते. असं पल्प बनवून काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही थंडगारपणं एन्जॉय करू शकता. बेसला पल्प घालून झालं की यावरती आता आपल्याला माठातील थंडगार पाणी घालायचं आहे. इथे मी माठातील पाणी वापरलेलं आहे. तुम्ही मधील पाणी वापरला तरीही चालेल, पण आपल्या आरोग्यासाठी माठातील पाणी खूप चांगलं असतं. त्यामुळे मी इथे माठातील पाणी घातलेलं आहे. आता याला मी छान मिक्स करून घेते. हे मी मिक्स करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉन हे दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तयार झालं आपलं थंडगार कैरीचं पन्हं. किती जबरदस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकता. चवीलाही अप्रतिम झालेलं आहे. या उन्हाळ्यात तुम्हीही कैरीपासून असं थंडगार पन्हं बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.